3, 2, 1. Happy New Year! Happy birthday to you. Happy घर छोड़ के जाओ. 100 day 100 ब्लॉग चॅलेंज. यार हे लोक खेळतच राहिलेत, मला देईनच कोणी चान्स खेळायला. गाईज आता मी आणि माझी बायको, मी वर्सेस माझी बायको, आय अँड वर्सेस माय वाईफ. गाईज स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉग मध्ये. ज्या एनर्जीने बोलतोय, ज्या ह्या गोष्टीने करतोय, परत कमबॅक आम्हाला आता स्ट्रॉंग करायचं आहे, कारण खूप दिवसांनी करतोय ब्लॉगिंग. आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण काही मिनिटांनंतर न्यू इयर चालू होणार आहे. आणि न्यू इयर चालू होणार आहे, मला सुचलं नाही का बरं. आणि माझ्या मम्मीचा बर्थडे पण आहे, हो खूप स्पेशल. आणि मम्मीच्या बर्थडेचा प्लॅन करणार होतो आम्ही, सगळं करणार होतो, पण मम्मीचे काका वारलेत आमच्या घरात, मग आम्ही ते जास्त काही करू शकत नाही. सो मम्मी राजस्थानला चालली, तर एक नॉर्मल केक कटिंग वगैरे काय असेल ते करू. आणि गाईज तुम्हाला आम्ही हा न्यू इयर कसा सेलिब्रेट करतोय, कारण पहिला न्यू इयर आहे, मी घरी सोबत आहे, लग्नानंतर सोबत आहे. आणि ह्याच्या आधी दरवेळेस ते बाहेर जायचे, मला जाऊन नाही दिलंय, आणि माझी पण इच्छा नाही यावेळेस की कुठं जायचं. सो हा न्यू इयर आम्ही कसा सेलिब्रेट करणार आहे हे तुम्हाला आम्ही या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर हा ब्लॉग लास्ट पर्यंत बघा, खूप दिवसात, आणि लास्टचा पार्ट मिस करू नका. आणि गाईज आता 20 मिनिटात न्यू इयर चालू होणार आहे, आणि माझ्या घराची अवस्था सगळी खराब आहे. रूम इकडं तिकडं अस्त झाले, कारण हे दाखवणार मी. माझे कपडे बघा वर टाकलेत, इकडं हे इथं 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 खूप पसार आहे, जागा नाहीये, आणि खूप साऱ्या गोष्टी आम्ही सगळं आणून ठेवलंय. वरच्या रूमची बऱ्यापैकी तयारी झाली, ते पण तुम्हाला आता दाखवतो, तुम्ही ब्लॉग बघत राहा. हॉल मध्ये अख्खा पसार आहे, ह्या रूम मध्ये पसार आहे, किचन मध्ये पसार आहे, तिकडे पसार, काम चालू आहे. आणि वर काय काम चालू आहे ते पण तुम्हाला सकाळी दाखवतो. सो लेट्स सी. किती वाजले? तुझा फोन कुठे आहे? माझा फोन इथेच होता, नाही आतमध्ये. कसा हा न्यू इयर सेलिब्रेट करतोय गाईज, आणि आय होप तुम्ही आम्हाला मिस केला असेल खूप. तुम्हाला अभी चलते हैं हम केक कट करने. आणि मी तुम्हाला नंतर बघते की कट झाल्यावर. केक आणायला गेलतो, मम्मी म्हणली केक नाही पाहिजे, कलाकंद पाहिजे. मम्मीला कलाकंद आवडतं, तर असा आम्ही केक बनवलाय मम्मीचा. आणि हिचे खूपच नखरे चालू आहे, खूप मस्ती चालू आहे. आणि हे बघा गाईज, आमच्या घरात असंच फुलतू धिंगाणा असतो एव्हरी टाइम, पण ब्लॉग करायला आळशी आहेत सगळे. और हमारे घर में पसारा क्यों है पता है आप लोगों वो बोल दिया, आपको बोलने की जरूरत नहीं, हम जा रहे ऊपर, इतने जल्दी हमको हकलो मत. को? चाकू मार. की वजह से इन दोनों की चाललोय काय रे, थोडेच दिवस आहे आम्ही. हमारा घर छोड़ के जाओ. हम जाने ही वाले थोडेच हैं. दिवस आहे, चाकू दे. निकलो जाने वाले हैं. निकलो. पता है ना, मारेंगे चाकू. पता है ना. हाँ? मम्मी के सामने बोलना. पतू बन गया डॉन आज. सो गाईज आता 5 मिनिटं राहिले, न्यू इयर चालू होणार आहे. आणि मम्मीचा बर्थडे, आधी आपण मम्मीच्या बर्थडेचा केक कापू, आणि मग न्यू इयर पण सेलिब्रेट करू. सो लेट्स गो. मारेंगे चाकू. मेरे तुम्हारे सबके लिए हैप्पी दिवाली. यांचं बोलतात चालू. दिवाळी आहे बरं, दिवाळी चालू आहे. चलो. मम्मी का बर्थडे है आज. ए ते डायलॉग काय मारत होती तू? अभी मेरा डायलॉग सुना. इधर मम्मी के साइड मारेंगे. मम्मी के साइड में बैठा. नहीं नहीं नहीं. हा चाकू दाखवून ऍक्टिंग केली पाहिजे ना तू, बरोबर. निकलेगा चाकू. वाह वाह वाह. वाह शांती वाह. मारेंगे चाकू निकलेगा खून. आवाज क्यों गिर गई? कैसे आवाज में बोला? हा बोल ना. तिथं जवळ बस, जवळ बस, जवळ बस. मारेंगे चाकू निकलेगा खून. मेरी मम्मी जी का बर्थडे कमिंग सून. आला 2 मिनिटात. 2 मिनिटात कमिंग सून. अरे पण मी काय म्हणतो गाईज न्यू इयरला 2 मिनिटं मम्मीचा बर्थडे आधी सेलिब्रेट करून घेऊ. बाबा सबसे इम्पोर्टेंट चीज रहेगी ले लो. क्या किरीश का सुनेगा. क्या किरीश का सुनेगा. क्योंकि पीछे हमारे रूम का सामान है. गाईज एक लवकर दाखवतो, हे सामान आहे आम्हाला लवकर वर न्यायचंय. निकलेगा चाकू निकल गया. निकला खून. सास ने किया भाऊ का मर्डर. मागाशी मम्मी प्रतिभाला म्हणली मोठी मगरीरा भाटा गाई. तर जर कोण मारवाडी माणूस जो ब्लॉग बघतोय तर त्याला तिला अर्थ सांगा. मोठी मगरी मगरीरो बाटो. भाटो भाटो भाटो. हा मला ते बाटी So guys, त्यामुळे गाईज आपल्याकडे फक्त 47 सेकंड आहे, दोन्ही गोष्ट एकत्र विश करायला. मम्मीचा बर्थडे आणि न्यू इयर. पहिलं मम्मीचा बर्थडे करू. स्टार्ट. फुका फुका. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. न्यू इयर चालू झाला गाईज, काउंटडाऊन पण चालू झालाय. आम्ही आमचा न्यू इयर ह्या वर्षी असा केला, एकदम घरात शांत सगळ्यांसोबत.
ए गाईज सगळ्यांना विश करा. कमॉन कमॉन इकडे लक्ष द्या. 1 मिनिट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 हॅपी न्यू इयर. अरे तुमचा आवाज ऐका नाही काय. हॅपी न्यू इयर. अरे बोललंच नाही. पहिला न्यू इयर फॅमिली सोबत पहिल्यांदा केला. फॅमिली सोबत मागच्या पण मी वर्षी- जाऊन नाही दिला नाही. मागच्या डॉनने वर्षी मी जाऊन बँगलोरला दिलं. होतो. मागच्या वर्षी मी बँगलोरला होतो, कामावर होतो इकडे तिकडे. तुम्हाला एक गोष्ट सांगायची इम्पॉर्टंट. म्हणून फोन सकाळ होतो काय सुनेगा की रिस्का गाना. असं जर आमची मम्मी अजून 1 वर्ष यंग झाली. 46 45 नी 47. 47 years. Sweet 16. आणि मम्मीला गिफ्ट पण दिलं. मेरी बड़ी बहन मेरे साथ रहती है. ही आमची मावशी. आणि गाईज मम्मीला गिफ्ट खूप सारं आणलंय. तुम्हाला पटकन दाखवतो. हे हा बस आम्ही दाखवू. मी दाखवतो. असं नाही दिसणार. ह्या बॉक्सेस मध्ये आमचं वरचं सामान आहे. सगळं सामान आहे त्याच्यामुळे हे सगळं असं दिसतंय तुम्हाला. प्लीज इग्नोर. ओ फोन पडला. हे पण मला करायचं. पप्पा को विश करते. पप्पा हॅपी न्यू इयर. सगळ्यांच्या पाया पडलो मी. हैप्पी न्यू ईयर भाई. मुबारक भाई. मेरे नहीं पड़े. पहिला न्यू इयर घरी आहे माझा. So मला खूप भारी. मी मम्मीचे पडले परत नाही दिखाव्यासाठी पडले. जिसके पैर पडे उन्होंने मेरे को कम से कम 15,000 दो अभी. किती ती भोळी बायको माझी बघा. मला काय दाखवते हे बघा. हे बघतीये लिटरली पतो तुझे 800 के जवळ फॉलोअर्स आणि ही असं म्हणजे आयुष्यपत. हे बघा तिला साधं कळत नाही की हा व्हिडिओ AI जनरेटेड आहे. तू ऐसा मत कर यार. मेरे आप पोल खोल रहे हो सब. क्या पोल खोल रहे हो? मला माझी फॅमिली, माझा नवरा, माझी ऑडियन्स, माझ्या ऑडियन्सचं प्रेम, माझा डान्स, माझी फॅमिली, बस इतना इम्पॉर्टंट आहे. आणि काय केल्याशिवाय आहे का ते असं झोपून नाही होत. हा झोपायचा टाइम आहे. हे बरं ऐक ना एक इम्पॉर्टंट बोलू आपण. माझा अवतार आहे, ते तू असू असं दे दाखवता ना नॅचरल मला. ब्लॉग्स. ठीक थँक्स टू यू ऑल की तुमचं ते प्रेम आणि सपोर्ट तसंच आहे. फक्त काय आमची कंटिन्युटी नाही म्हणून ते गोष्ट कुठंतरी हे होती. माझ्यासाठी असं आहे की जे आम्ही करतोय ब्लॉग वगैरे त्याच्यासाठी सगळं म्हणजे असं चांगलं केलं पाहिजे. काही करून फायदा नाही. तर हा पण ब्लॉग जे मी करतोय ना माझ्यासाठी असंच आहे. काय पण करतोय फक्त एक अपडेट देतोय. पण जसं घरचं काम होईल माझं वरचं रूमचं हे ते खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण आजच्या कंडिशनमध्ये अवस्था अशी आहे ना मला माझे कपडे सुद्धा भेटत नाही. मी लिटरली तुम्हाला माझं कबोर्ड उघडून दाखवू शकतो. कपड्यांची अवस्था कमीत कमी 50-60 शर्ट असतील माझ्याकडे. पण माझ्याकडे एक पण घालायला नाही. आता एक वेळा वरचं आणि तुम्हाला सकाळी दाखवतो. रूम पण खूप छान झालाय. सगळं चालू आहे. फर्निचर पण चालू केलंय. सगळं केलंय. मला वाटतं आता या 10-15 दिवसात रूम पण होईल. असं मला हे 4 वेळा बोललेत. ते तुला नाही कळत. तू नसती ना दुकानावर बघायला. सो गाईज लेट्स सी. हा ब्लॉग बघा. इथनं पुढे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स देणार आहे. परत खूप सारे प्लॅन्स आहे फिरायचे ब्लॉग्सचे हे जे त्याचे ते करायचं. ह्यावेळेस तर केलंच पाहिजे. कारण मी म्हणलंय हे तुम्हाला आता सांगू शकतो की मी हा इयर बिझनेसवरून थोडा ब्रेक घेणार आहे. दुकानावरनं फक्त ब्लॉगिंग आणि कॉन्टेंट क्रिएशनवर लक्ष देणार आहे. नवीन काहीतरी स्टार्ट करू 2026ला. तर तुमचा सपोर्ट तर आहेच आणि अजून द्या. अजून आपली ऑडियन्स वाढवायची आहे. तुमच्या न्यू इयरला काय केलं तेही मला कमेंट करून सांगा. वाचायला आवडेल. तुम्ही कसं केलं काय सेलिब्रेट केलं. आमचं तर तुम्ही पाहिलं न्यू इयर एकदम साधं सिम्पल. जसं तुम्ही सगळं आहे तसेच आम्ही. सो आता आम्ही झोपतो. गुड नाईट. आणि माझ्या चेहऱ्यामुळे सॉरी मी तिचे नखरे त्यांचा गोंडच गोंडूला चेहरा असा. मी पण थोडी माझी स्किन केअर करतो आणि तुम्ही कमेंट कराल स्किन केअरचा ब्लॉग. स्किन केअर प्लस हेअर केअर सगळं करतो. मोठी मोठी केस आहेत ना माझ्यापेक्षा. लईच बडबड करतोय. खूप बोलतात हे खूप बोलतात. जसं तुम्हाला प्रतिभाने सांगितलं होतं आमचं ताळमेळ जसं सांगितलं होतच नाही. आता भेटलोय बघा तिला. आणि आता किती वाजले दाखव टाइम. आता 11:47 दिसतंय का नाही माहित नाही. 11:47 झालेत आणि मी आता घरी आलोय. तर आता हेच गोष्टी सुधारायच्या आहेत.
वेळेवर करायचं वगैरे सगळं, की दोघांनी आता हिने जी कामं सोडायची माझं सोडायचं आणि सोशल मीडियावर फोकस करायचा, तो टार्गेट आहे. आणि आता मॅडम मला म्हणते की तिला हे खेळायचं आहे बॅडमिंटन. आणि खूप दिवस झाले खेळले नाही, मला बघून खेळायची इच्छा झाली, त्याच्यामुळे आपण खेळूया जरा आणि तुम्ही माझ्यासोबत खेळणार आहात. ह्या काही डॉल्स लिटिल वर्ल्डची फॅट लिटिल डॉल, डॉल्स लिटिल वर्ल्डची फॅट डॉल, गाडी मोठी मारला ना गेलो आता. आणि डॉल्स लिटिल वर्ल्डचा फॅट बॉय. आम्ही दोघं खेळू का बॅडमिंटन? होता आज आलो आम्ही खूप दिवसात ना. तुमच्या दोघात ना जे हुकन ते मी, आपण असं खेळायचो लहानपणी, तुला माहिती का? जे हुकन हुकले. आता आमचा चान्स. चल बापरे बापरे किती जोर लावून मारताय दोघं पण. आपको खेलना आता है क्या? आता है मेरे को. इनको नहीं पता. ए रुक गए. भैया को हरा के दिखा सकते हो. मेरा टैलेंट इनको पता है, मुझे भी खेलना आता है. अगर आप भैया से हारे तो मैं आपको आइसक्रीम खिलाऊंगी. ये हारले तर मैंने आज 900 रुपये कमाए हैं. ठीक है देखते हैं. लेटेस्ट न्यूज काय माहिती का तुम्हाला? प्रतिभाला चष्मा लागला. आज ये देखा मैंने जाकर. यार हे लोक खेळतच राहिलेत, मला देईनच कोणी चान्स खेळायला. ऐसे बोला ना आपको भैया के साथ खेलना है ना? नहीं, अब मैं ननद वाले नखरे करूंगी. मैं मेरे भैया के साथ पहले खेलने वाली हूँ. मेरा हक पहले है आपसे, समझे आप बाद में आए हो. त्याचे काय तू करती असं घरामध्ये? चल मग मी तुला दाखवते. डरला था का? राजने आम्हाला चॅलेंज दिलंय, एक वेळा असं मारला की हा हात वापरायचा, हा मारला की हा. आता आमच्या दोघात बघू कोण जिंकतं. तुम्ही तेरे नाम का पडलाय? म्हटलं आपण. हात बदल दीपक. येस तिनू हात बदल. गाईज आता मी आणि माझी बायको, मी वर्सेस माझी बायको, आय अँड वर्सेस माय वाईफ. दीपक एक्स प्रतिभा. कोण जिंकणार हे ऑलरेडी ठरले. मी जिंकणार. कमेंट करायची. पतुडी. चांगलं खेळता. हिंट देतो की असं काहीतरी आम्ही प्लॅन केलाय की 100 days 100 रील्स, नाही 100 day 100 ब्लॉग चॅलेंज. 100 दिवसात 100 ब्लॉग्स करायचे. आणि त्याच्यानंतर हिला पण असं रिझोल्युशन आहे की 100 दिवसात तू 100 रील्स करायचे आणि स्वतःचे 2-3 असे पॉइंट होते जे करायचे. फक्त ते ह्या पसरत गाईज कारण नाही देते, डोकं नाही चालत. हा थोडे दिवस हे इथलं झालं की मग आम्ही जरा निवांत हो. तुम्हाला आता मी आणि गाईज मी बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो, पण आजचा ब्लॉग आपण आता हा इथंच एंड करू आता, कारण झोपायचंय. परत काल जसं पडलं तसं परत फोन पडलाय. आणि गाईज हा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. मला तुम्हाला एक वेळ बाहेरचा पसारा पण दाखवायचा, ज्यांनी तुम्हाला कळलं की घराची अवस्था काय झाली सध्या. सो हा ब्लॉग आपण इथंच एंड करू. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. लवकरच फक्त वरचं नेक्स्ट ब्लॉग मध्ये साठी स्टे ट्यून. वरचं तुम्हाला काम दाखवतो, बऱ्यापैकी झालं. आता फर्निचरवर आले, फर्निचरमध्ये काय कसं करणार आहे ते सगळं दाखवतो. सो नेक्स्ट ब्लॉग साठी स्टे ट्यून. आणि हा ब्लॉग आता आपण इथंच एंड करूया. मला काय सांगते तिकडं सांगायचं मग माझ्याकडे. सो गाईज हा पसारा आहे तो असा हॉलमध्ये फुल पसारा आहे, फुल जो मी तुम्हाला दाखवू शकत नाही असा. आणि गुड नाईट. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग.